child of God's only strong tower. देवाच्या लेकरांचा एकच खंबीर बुरुज किंवा किल्ला. Proverbs 18 verse 10. नीतिसूत्र 18:10. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it and is safe. नीतिसूत्र 18:10. यहोवाचे नाव बळकट किल्ला आहे, न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. Praise the Lord. हालेलुया. The only place of refuge. That was the first point. एकच आश्रयाचं स्थान हा पहिला मुद्दा होता. The only place or the only name of refuge. एकच नाव रादर एकच आश्रयाचं नाव की ज्या नावाखाली आपल्याला आश्रय मिळतो. Because it says the name of the Lord is a strong tower. कारण की असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं नाव बळकट किल्ला आहे. Amen. Amen. It's not exactly a place. आणि अचूकपणे एखादी जागा असं लिहिलेलं नाही, It's a name. पण परमेश्वराचं नाव बळकट किल्ला आहे. There is power in that name. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. The name that was hidden for centuries. जे नाव शतकोन शतक लपलेलं होतं, That name has been revealed to all of us. ते नाव आज आपल्याला सगळ्यांना प्रगट झालेलं आहे. That name ते नाव wherein God told Moses, जिथं देवाने मोशेला सांगितलं, this name I had not even revealed it to Abraham. हे नाव मी अब्राहमाला पण प्रगट केलं नाही. Personal name. वैयक्तिक नाव I'm going to reveal it to you. ते मी तुला प्रगट करणार आहे. To Abraham I revealed myself as Elohim, अब्राहमाला मी स्वतःचं प्रगटीकरण इलोहिम म्हणून दिलं, Almighty God. म्हणजे महान सामर्थ्यवान देव. But to you, पण तुला I'm revealing another name. मी अजून एक नाव प्रगट करत आहे. A more closer name or a more intimate name. एक अजून जवळचं नाव, घनिष्ठ नाव. And that is Jehovah. ते नाव म्हणजे यहोवा. Amen. हालेलुया. And today we know who Jehovah is. आणि आज आपल्याला समजलेलं आहे यहोवा कोण आहे. It is our Lord and Savior Jesus Christ. यहोवा आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त आहे. Amen. Amen. So this name of Jesus, तर हे जे येशूचं नाव आहे, it is a source of strength. हे आपल्यासाठी शक्तीचा उगम आहे. His name is safety for us. त्याचं नाव आपल्यासाठी संरक्षण आहे. It's a name which is a strong tower for us. त्याचं नाव आपल्यासाठी बळकट किल्ला आहे. We should not even wait for a moment when we are in trouble. We have to run to this name. जेव्हा केव्हा आपल्याला काही त्रास होतात, त्याला एक क्षणभरही वाट न पाहता आपण धावत धावत या नावाकडे यायला हवं. Amen. Amen. I have ministered for more than 25 years. आज 25 वर्षापेक्षा जास्त मी सेवा केलेली आहे. And I'm somewhat acquainted with the demonic forces. आणि सैतानी शक्ती जी आहे, त्या सैतानी शक्तीशी माझा बराच आता परिचय झालाय. And in every encounter with this powerful entity, आणि हा जो सैतान किंवा हा जो आपला शत्रू आहे, त्या शत्रूशी ज्या दरवेळेला मी सामोरा जातो, I have always invoked this powerful name of Jesus. त्याला प्रत्येक वेळेला मी हे येशूचं सामर्थ्यशाली नाव त्या शत्रूशी, त्या सैतानाशी सामोरं जाताना वापरलेलं आहे. And every time I used the blessed name of Jesus, आणि ज्या दरवेळेला मी येशूचं आशीर्वादित नाव वापरतो, the devil had to flee. त्या दरवेळेला सैतानाला पळून जावंच लागलं. The devil has to flee. आणि सैतान पळून गेलाच पाहिजे. Because only Jesus defeated the devil on the cross. कारण फक्त येशूने सैतानाला क्रुसावर हरवलंय. I told you many years back मी तुम्हाला सांगितलं अनेक वर्षांपूर्वी, how when I was riding my scooter, कशा रीतीने एकदा मी माझी स्कूटर चालवत असताना and how these two people suspiciously were moving side by side. दोन माणसं जरा शंकेखोर रीतीनंच बाजूबाजूनं चालली होती. One of them was sporting a beard, एकाला दाढी होती. and he seemed to be like a sadhu. दिसायला असं दिसत होतं की तो साधू असावा. The other fellow was an ordinary fellow. आणि दुसरा एक साधा माणूस होता. The moment the sadhu saw me, he took off. ज्या क्षणाला त्या साधूनी मला पाहिलं, तो पळायला लागला. The other fellow who saw me, आणि त्या दुसऱ्यानी जेव्हा मला पाहिलं, with fear and trembling, he came to me. घाबरत घाबरत तो माझ्या जवळ आला. In the spirit, I could perceive he was demonized. आत्म्यामध्ये मला समजत होतं की त्याला दुरात्मा लागलेला आहे, त्याच्या अंगात येतं. I asked him, why did that sadhu flee away? आणि मी त्याला प्रश्न विचारला की तो साधू का पळून गेला. He said, because he saw you, he ran away. तर तो म्हणतो की त्या साधूनी तुम्हाला पाहिलं ना म्हणून तो पळून गेला. But I said, I don't know him, तर मी म्हटलं मी त्याला ओळखत नाही and he doesn't know me. आणि तोही मला ओळखत नाही, तर पळून जायचं कारण काय. But in the spirit, पण आत्म्यामध्ये the demonic forces recognize the power of Jesus. सैतानी शक्ती जी असते ती येशूच्या
येशूच्या सामर्थ्याला ओळखून घेते. Because the sadhu told this fellow, this man who is going on this road, he is a mighty fellow. कारण की साधूनं या दुसऱ्याला सांगितलं की हा समोरून येणारा जो माणूस आहे तो फार सामर्थ्यशाली आहे. I told this fellow, मग मी याला म्हणालो come sit on my scooter. की चल माझ्या स्कूटरवर बस. I took him home. मी त्याला घरी नेलं. He was hesitant, तो जरा डगमगतच होता. but I said, come with me. तरी मी त्याला म्हटलं की नाही तू माझ्या बरोबर चल. And I took him home मी त्याला घरी नेलं and I commanded the devil to leave him. आणि घरी गेल्यानंतर त्याच्यावर प्रार्थना करून सैतानाला आज्ञा केली की या माणसाला सोड. The devil spoke through him, सैतान त्या माणसाद्वारे बोलला. weeping and lamenting, he said, रडत रडत तो बोलला, my crown is gone. माझा मुकुट गेला, My crown is gone. माझा मुकुट गेला. I said, who took away your crown? तर मी त्याला विचारलं तुझा मुकुट कोणी नेला? He said, that man of Nazareth took away my crown. तर तो म्हणाला त्या नाझरेत मधल्या माणसाने माझा मुकुट नेला. I said, who is that man? तर मी त्याला परत प्रश्न विचारला कोण आहे तो माणूस? What is his त्या name? माणसाचं नाव काय आहे? He said, I will not mention his name. तर तो म्हणतो त्याचं नाव मी नाही घेणार. I said, why not? म्हटलं का नाही He घेणार? said, I cannot mention his तो name. म्हणतो त्याचं नाव मी घेऊ नाही शकत. I said, I can mention his तर name. मी घेतो त्याचं नाव. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. And that man fell down आणि मग तो माणूस खाली पडला and he was delivered. आणि त्याला सुटका मिळाली. म्हणजे सैतान त्याला सोडून गेला. That is the name of Jesus. हे ते येशूचं नाव. The devil said, सैतान बोलला that Jesus took away my crown. त्या येशूनी माझा मुकुट नेला. When did Jesus take away that crown? येशूनी कधी त्याचा मुकुट नेला? On the cross of Calvary. क्रुसावर, काल्वरीच्या. And it was not his crown. आणि तो त्याचा मुकुट नव्हता. It was the crown of Adam. तो आदामाचा मुकुट होता जो सैतानाने घेतलेला. He deceived Adam, took away the crown. सैतानाने आदामाला फसवलं आणि आदामाकडनं मुकुट चोरला. Amen. आमेन. Through one man's disobedience, sin and death came into the world. एका माणसाच्या आज्ञाभंगाद्वारे अख्ख्या मानव जातीवर पाप आणि आज्ञाभंग हा प्रकार किंवा मरण हे आलं. The devil took away the crown, आणि सैतानाने मुकुट घेतला. deceived our first parents. आपल्या प्रथम पालकांना आदाम आणि हव्वेला त्याने फसवलं. On the cross, Jesus took back that crown and gave it to us. काल्वरीच्या क्रुसावर येशू ख्रिस्ताने परत तो मुकुट आपल्याला दिला. Praise the Lord. Amen. In various encounters with the demons over the years, आणि अनेक वर्षांपासून सैतान व दुरात्म्यांशी जे काही मी सामोरा गेलोय I've always seen त्यामध्ये मी नेहमी पाहिलंय there is power in this precious name. की या महान अनमोल नावात सामर्थ्य आहे. Whether it is demons or sickness, you name it. आणि मग ते आजार असू देत, सैतानग्रस्त असू देत, काही असू देत, Every sickness has a name. प्रत्येक आजारालाही नाव असतं. But there is a name which is above every name, and that is the name of Jesus. पण एक नाव, सर्वश्रेष्ठ नाव, त्याचं नाव आहे येशू. Amen. Amen. And at this name, आणि या नावानं, every other name shall bow. या नावावर प्रत्येक दुसरं नाव झुकेल. Whether that name is any sickness, cancer, TB, whatever. आणि मग ते नाव कुणाचंही असो, सैतानाने दिलेलं काही नाव असो, माणसाचं नाव असो, किंवा आजारांची नावं असो, कॅन्सर असो, एड्स असो, काही असो, ते Praise the झुकलंच Lord. पाहिजे. There is power in the precious name of Jesus. येशूच्या मौल्यवान नावात सामर्थ्य आहे. Always take the name of Jesus. नेहमी येशूचं नाव घ्या. Even in your homes, take the name of Jesus. तुमच्या घरांमध्ये पण येशूचं नाव घ्या ना. Even while eating food, we put on the tape. जेवताना पण आमचा टेप चालूच असतो. You can eat properly. म्हणजे जेवण नीट जातं तरी हो. अंगाला लागतं. हो ना, किती छान. मी म्हणणारच होते आणि तुम्ही म्हटलात. Some people just watch the TV and eat food, काही लोक टीव्ही बघत जेवतात and that's why they are sickly. आणि म्हणून अंगाला लागत नाही. Put on the tape. टेप लाव, Put on the song of Jesus येशूची गाणी लाव and eat little. आणि थोडं खा. Ah, पण what अंगाला लागेल. nourishment it will come. इतकं चांगलं अंगाला लागेल की तब्येत चांगली होईल. Because with joy you will be eating. कारण की येशूची गाणी ऐकताना आनंदाने आपण जेवतो. Praise God. Hallelujah. Full of joy you will be eating. एकदम आनंदाने, मग ते काही पण असो, चटणी भाकर पण आनंदाने जाते तर ती अंगाला लागते. तरी कुरकुरत मटण खाल्लं तरी अंगाला लागत नाही. Surely our Jesus is a strong tower. नक्कीच आपला येशू बळकट किल्ला आहे. He is our Savior. आपला तारणार आहे. If you have missed in your life, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर चुकवलंय, if you have sinned in your life, काही तुमच्याकडनं तुम्ही चुकलाय, जीवनात पाप केलंय, no problem. ठीक आहे, काही Run हरकत to नाही. Him. येशूकडे धावत या. He is your strong tower. तो तुमचा बळकट किल्ला He आहे. will wash you. He will make you clean. I will send you home clean. त्याच्या रक्ताने तो तुला धुवून काढेल, स्वच्छ करेल,
आणि घरी जाताना स्वच्छ असं घेऊन जाईल. Praise the Lord. Amen. Peter says, पेत्र म्हटला, whosoever shall call on the name of the Lord shall be saved. जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तारला जाईल. Whosoever, जो कोणी anybody, म्हणजे कोणी, everybody सगळे shall be saved. त्यांचं तारण होईल, ते तारले जातील. And these signs shall follow them that believe. आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्या मागे ही चिन्ह लागतील. In my name माझ्या नावाने they shall cast out demons. ते दुरात्मे काढतील. Amen. आमेन. In my name, माझ्या नावाने, no other name. बाकी दुसरं कुठलं नाव नाही. Just say in the name of God leave, the devil will not leave. असं कधी म्हणून पहा, देवाच्या नावाने सैताना जा, तो नाही जाणार. Just say in the name of the mighty God leave, he will not असं leave. असं कधी म्हणून पहा, महान देवाच्या नावाने सैताना जा, तो नाही जाणार. In the name of the almighty God leave, he will not leave. सामर्थ्यवान देवाच्या नावाने सैताना जा, सैतान नाही जाणार. I have tried it. मी प्रयत्न करून पाहिले ते सगळे. Intentionally I did done it मी मुद्दामून हे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. to see if he goes. म्हणजे चाचपायला की असं देवाच्या नावाने जा म्हटलं की आज जातो का बघूया. भगवान के नाम पर जा. He didn't go. नाही जात. सबसे बड़ा भगवान के नाम पर जा. He didn't go. नाही गेला. I did it intentionally. I did it. मी मुद्दामून हे प्रकार एखाद्या सैतानग्रस्त माणसावरती करून पाहिलेत. He didn't go. प्रयोग मी केलेले ते, तो गेलेला नाहीये. जोरात ओरडलं. हालेलुया. Loudly I said. जोरात ओरडून म्हटलोय की देवाच्या नावाने जा. मोठे मोठे डोळं करून बोललं. वा 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 वा. नाही होत. मराठी खूपच सुधारलेलं आहे पास्टर तुमचं. Then I said, मग मी म्हणालो very soft voice, अगदी हळू, in Jesus' name leave. येशूच्या नावाने जा. अगदी हळू बोललो, येशूच्या नावाने जा, आणि गेला ना. It is the name of Jesus that is a strong tower. येशूचं नाव बळकट किल्ला आहे. Now can anyone use this name and get blessed? आता कोणी हे नाव वापरून आशीर्वादित होऊ शकतं का? See, this tower is for the ones that believe in him. हा बळकट किल्ला अशांसाठी आहे की जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात. Because Bible says the righteous run to him and are saved. बायबल म्हणतं की न्यायी किंवा धार्मिक किंवा नीतिमान त्याच्याकडे धावतात आणि सुरक्षित होतात. Not anyone. आणि असं कोणी ऐरागेरा नाही काही. Somebody who knows him. असा कोणीतरी पाहिजे की ज्याला येशू कळलेला आहे. You know, the Bible speaks about the vagabond Jews. आणि बायबल म्हणतं भटकणाऱ्या यहुद्यांविषयी. Those 7 sons of Siva. ते 7 शिवाचे मुलगे. These people were around that time and Paul was ministering and driving out demons. संत पॉल जेव्हा सेवा करायचा आणि दुरात्माग्रस्त माणसांमधनं दुरात्मे किंवा सैतान काढायचा, त्यावेळेला ही माणसं होती. In Acts 19, प्रेषित 19वा अध्याय. they said, ते म्हणाले if Paul can do it, we can do it. पॉल करू शकतो तर आपण पण करू शकतो. Because we are the sons of the priest. कारण की आपण तर याजकाची मुलं. That gives us weightage. आणि याजकाची मुलं म्हटल्यानंतर आपल्या नावाला एक वजन येतं. Amen. आमेन. नावाला आपलं नावाला वजन आहे. आपल्या नावाला वजन येतं. तिथेच सगळा गोंधळ आहे. They said it's only the name that is needed, nothing else. म्हणजे त्यांना असं वाटलं की फक्त नाव गरजेचं आहे, बाकीचं काही नाही. So they said if Paul can do it, we will do it. आणि मग हे म्हटले की जर पॉलला करता येतं तर आपण पण करूया. And so in Acts 19:15, प्रेषित 19:15 they came to the place ते आले एका जागी where that man had been possessed for years. की जिथे एका माणसाला अनेक वर्षांपासून दुरात्मा लागलेला होता. And they said, ते म्हणाले we adjure thee in the name of Jesus that Paul preaches. पॉल ज्या येशूच्या नावामध्ये सुवार्ता गाजवतो त्याच्या नावामध्ये आम्ही तुला सांगतो, Come out of this man. बाहेर निघ या माणसातनं. All of them, 7 sons unitedly did it. 7 मुलगे एकत्र होऊन बोलले बरं का. किती जोरात आवाज असेल. म्हणजे आवाज किती मोठा झाला असेल. 7 एकत्र आवाज मोठा असतो. The demon said, दुरात्मा म्हटला 770 पण आले तर मी ऐकणार. नाही ऐकू शकत. See what he said? काय बोलला? Jesus I know. येशूला मी ओळखतो. Paul I know. पॉल पण मला माहित आहे. तुम्ही कोण बंधू? तुम्ही कोण? तुम्ही कोण? Jesus I know. येशूला मी ओळखतो. पॉलला पण आम्ही ओळखतो. त्यांनी आम्हाला खूप लाथ घातली. पॉलनी खूप लाथा घातल्यात आजवर. पॉल पण चांगला माहिती आहे. But who are you? तुम्ही कोण? And the evil power leaped upon them and tore the clothes from their back and sent them away naked. आणि तो दुष्ट आत्मा ज्याला लागला होता त्या माणसाने त्यांच्यावर उडी घालून दोघा जिंकले आणि त्यांच्यावर जोर चालवला आणि उघडं करून घायाळ करून पळवून लावलं. फक्त उघडं नाही, घायाळ पण. उघडं केलं, मग घायाळ केलं, Wounded them. आणि मग पळवून लावलं. See, when they had to go to the doctor said, कोण मारलं? शैतानने मारलं.
डॉक्टर म्हणणार याला ऍडमिट करा ससून मध्ये नाहीतर मेंटल हॉस्पिटल. हो, दोनच पर्याय आहेत. First time somebody is going to go to the doctor and say, doctor will ask, who beat you? डॉक्टर विचारणार ना, आता हे 7 मुलगे गेल्यानंतर डॉक्टर विचारतील की कोणी मारलं रे, एवढं पार एवढा घायल होऊन आलाय, कसं काय, कोण मारलं, कोणी एवढं मारलं, मारामारी केलं का? नाही, कोणाशी? नाही. ते शैतानने आम्हाला मारलं. Did you see that? पहा, मग डॉक्टर म्हटले असतील आता It's not just the name. नुसतं नाव नाही, There is a ministry in that name. त्या नावातली सेवा, There is an understanding of that name. ते नाव नीट कळलं पाहिजे, There is a believing in that name. त्या नावावर धड विश्वास पाहिजे, There is having faith in that name. त्या नावावर भरोसा पाहिजे, There is having trust in that name. त्या नावावर विश्वास पाहिजे, There is the knowledge of that name. त्या नावाचा प्रकाश डोक्यात पडला पाहिजे, There is an acquaintance with that name. त्या नावाशी ओळख चांगली There झाली should be पाहिजे, a familiarity with that ते name. नाव तुमच्या परिचयाचं पाहिजे. Are you understanding? समजतं का? मग ते नाव घेतलं तर काम होतं. Not just somebody, Tom, Dick and Harry says in the name of Jesus, let me be blessed. आपलं कोणी येशूच्या नावामध्ये मला आशीर्वादित होऊ दे आणि व्हायचं असं नाही होत. The name of Jesus is a strong tower only for them that belong to him. येशूचं नाव बळकट किल्ला आहे फक्त अशा लोकांसाठी की जे येशूच्या मालकीचे आहेत. Yes, it is the name. नाव Name is correct. नाव बरोबर आहे They said Jesus also correct. आणि ते म्हणाले येशू तेही बरोबर, But it is a name with knowledge. पण नुसतं येशू नाही, त्या नावामागचा अर्थ कळला पाहिजे राजा. Amen. It is a name with the knowledge that I have accepted him. I know him. की येशूचं नाव जे मी घेत आहे त्या येशूला मी ओळखतो, त्या येशूला मी माझ्या हृदयात घेतलेलं आहे. I have accepted him in my heart. माझ्या हृदयात मी येशूला घेतलंय. He is my savior. येशू माझा तारणारा आहे, He is my Lord. येशू माझा प्रभू आहे, तो म्हणतो तसं मी करतोय. Amen. आमेन. Only then मगच you become righteous. मगच तुम्ही नीतिमान होता The righteousness of God is given to you. आणि मग देवातली नीतिमत्ता तुम्हाला दिली जाते And that imputed righteousness, you can run to the tower. आणि मग त्या धारण केलेल्या नीतिमत्तेतनं तुम्ही त्या बळकट किल्ल्यापाशी धावू शकता. After you accept Jesus Christ, येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारल्यानंतर you get visa and passport to run to the tower. विजा आणि पासपोर्ट मिळतो किल्ल्यापाशी धावायला, तोवर तिथे एंट्री नाही. Amen. केली तरी काही फायदा नाही. When you are running, you have to show the passport and visa, then entrance is inside. धावताना पासपोर्ट आणि विजा दाखवायचा तर किल्ल्यापाशी प्रवेश आहे. Not just taking the name of Jesus. नुसतं आपलं कोणी पण आण्या सुन्यांनी येशूचं नाव घेतलं की होत नाही. How many have received Jesus in their heart? किती लोकांनी तुमच्यामध्ये येशूला आपल्या हृदयात स्वीकारलंय? That means you have a visa and passport for याचा the अर्थ tower. तुम्हाला पासपोर्ट आणि विजा मिळालाय, तुम्ही बळकट किल्ल्यापाशी जाऊ शकता. Praise the Lord. Amen. You can use that name. तुम्ही ते नाव वापरू शकता. Amen. आमेन. Because you intimately know him. कारण तुम्ही जवळून त्याला ओळखायला लागला. All should not take the name of Jesus. सगळ्यांनी येशूचं नाव घेऊ नये. Do not take the name of the Lord in vain. कारण प्रभूचं नाव व्यर्थ घेऊ नको असं लिहिलंय. Yes, it is so much right. हे अतिशय खरं आहे. It is offending God. कारण मग त्यातनं देवाला वाईट वाटतं. You are offending God when you take the name of the Lord in vain. प्रभूचं नाव तुम्ही व्यर्थ घेतलं, उगीच वाया म्हणून घेतलं, तर देवाला त्यातनं देव नाराज होतो आपल्यावर की याला माझ्याविषयी धड काय माहित नाही, काही नाही, हा Yes. माझ्या जवळ पण येत नाही, माझ्याशी संबंध ठेवत नाही आणि घेतो माझं नाव. Yes, it is an offense. मग देव नाराज होतो आणि तो गुन्हा आहे. Many years back, अनेक वर्षांपूर्वी there was this couple who was very close to us. एक जोडपं आमच्या फार जवळचं होतं. And they want to put up a show. त्यांना एक शो करायचा होता. And so this couple was close to us. And this lady, this sister, she came and told me that, can you make a prayer and a little announcement about us? हे जोडपं आमच्या परिचयाचं होतं, आम्हाला माहित होतं. मग त्यातली ही बहीण म्हटली की तुम्ही येऊन थोडंसं प्रार्थना करणार का आणि आमच्याविषयी अनाउन्समेंट करणार का. Now, she has her proper name and she has a pet name also. आता तिला तिचं एक योग्य नाव आहे आणि तिला एक आवडीचं नाव पण आहे जे प्रेमाने सगळे तिला बोलवतात. Her husband has a special pet name for her. आणि तिच्या नवऱ्याने तिला एक लाडीनं ठेवलेलं नाव आहे. And I used to often use that same name आणि मी पण तेच नाव वापरायचो, because we were very close. आम्ही जवळचे होतो. When the time came to speak on the stage, वेळ आली जेव्हा स्टेजवर जाऊन बोलायची, she was briefing me what to say. ती मला सांगत होती की काय काय बोलायला हवं. And I told her, मी तिला म्हणालो,
this is what I'm going to say. की मी असं असं बोलणार आहे. And I mentioned, she said, just announce my name and husband's name also. आणि ती म्हटली माझं नाव आणि माझ्या पतीचं नाव तुम्ही घ्या. So I mentioned the husband's name and then I mentioned her name also, her pet name. आणि मी तिच्या पतीचं नाव आणि तिचं नाव प्रेमानं जे आम्ही बोलवायचो संबोधायचो ते घेतलं. She said, no, ती म्हटली नाही don't use that name. हे नका वापरू इथे, Say my proper name. माझं जे योग्य नाव आहे ते घ्या. That time I was little bit offended. त्यावेळेला मला थोडं वाईट वाटलं, Though it was not proper, I should not be. जरी मला ते वाईट वाटायला नको होतं. And I came home. मग मी घरी आलो Why it's like that? आणि म्हटलं असं का, I often take that pet name. मी तर त्याच नावाने बोलवतो त्यांना. But when I was preparing this message, पण हा संदेश मी तयार करत असताना, when I was praying, मी प्रार्थना करत असताना the Lord took me to that incident. प्रभूनी त्या घटनेकडे मला नेलं. And He told me, प्रभू मला म्हटला anybody cannot take my name like that in vain. की कुणी माझं नाव असं व्यर्थ नाही घेऊ शकत, Are you understanding? कोणीही माझं नाव असं व्यर्थ घेऊ शकत नाही. And the Lord told me, प्रभू मला म्हटला for you it was given a chance, an opportunity to take her name as a husband addresses her. तुला ती संधी दिलेली होती, तिचा पती ज्या नावानं तिला संबोधतो त्या नावानं ते नाव घ्यायला, Because you were close. कारण तू जवळचा आहेस. But to the crowd, पण लोकांच्या गर्दीसमोर, you should address or say it with the proper name. लोकांच्या गर्दीसमोर ते नाव घेऊन चालणार नाही. लोकांच्या गर्दीसमोर त्यांचं जे योग्य नाव आहे तेच घेतलं पाहिजे. And the Lord told me, प्रभू मला म्हटला my intimate name is Jehovah, it is Jesus. माझं जवळचं नाव आहे यहोवा, म्हणजे येशू. And only people like you can take. आणि तुझ्यासारखी माणसंच ते नाव घेऊ शकतात. Let not the world take it. जगाने उगीच ते नाव घेऊ नये, Because कारण they are taking my name in vain. ते जग आणि जगातली माणसं माझं नाव व्यर्थतेनं घेतात. Amen. आमेन. How true it is. किती खरं आहे. Certain intimate names a husband may have for his wife, he may reserve it exclusively for himself and her. काही जवळची नावं एखादा पती आपल्या पत्नीसाठी ठेवेल किंवा पत्नी आपल्या पतीसाठी ठेवेल, ती जवळची आहेत, ती कदाचित त्यांच्या दोघांमध्येच असतील. If a stranger says it in the same manner, the husband may not like it. अनोळखी And the wife माणसाने also may not like it. अनोळखी माणसाने येऊन जर तिला किंवा त्याला तसं संबोधायला सुरुवात केली तर कदाचित तिला किंवा त्याला ते आवडणार नाही. Because it all depends on the intimacy. कारण की हे सगळं जवळीकतेवर अवलंबून आहे. How many are understanding what I'm किती saying? लोकांना समजतं मी काय म्हणते. You need to grow very, very close to God. तुम्ही देवाच्या खूप जवळ 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 वाढलं पाहिजे. And then He is so happy that when you say Jesus, He's so happy with you. मग तुम्ही येशू असं नाव घेतलं की देव तुमच्यावर खूप प्रसन्न आणि आनंदी होतो. Like in the world they say, जसं जगात म्हणतात, for Christ's sake give it to me. ख्रिस्ता खातर मला दे. It's a slang word they use. एक म्हण म्हणून, For Jesus' sake give it to me. येशू खातर मला दे. See? Taking the Lord's name in vain. म्हणजे प्रभूचं नाव वाया गेलं की नाही, उगीच घेतलं की नाही. Praise the Lord. हालेलुया. But for us आपलं म्हटलं, who are believers, आपण सगळे जे विश्वासू आहोत, this name has been given to us. हे नाव तर आपल्याला दिलेलं आहे. Praise the Lord. आमेन. The worldly, the people who don't love God should not even use this name. जगिक माणसं किंवा ज्या लोकांचं देवावर प्रेमच नाहीये, येशूवर प्रेम नाहीये, त्यांनी येशूचं नाव घेऊ नये, वापरू नये. Only those who are righteous फक्त जे नीतिमान आहेत can use this name against the demon forces and the power will activate. तेच हे नाव सैतानी शक्तीच्या विरुद्ध वापरू शकतात आणि येशूतलं सामर्थ्य तेव्हा कार्यरत होईल. Amen. आमेन. Even today when I'm ministering, it is in the name of Jesus. आज सुद्धा जेव्हा That's why there is power. आज सुद्धा जेव्हा मी सेवा करतो, येशूच्या नावानं करतो म्हणून त्यात सामर्थ्य आहे. Amen. Amen. Shouting won't do. बाकी ओरडून काही लाभ नाही. Some people stuff the Bible in the mouth of a person who is demon possessed and say, I stuff this Bible in your mouth, come out. काही माणसं एखाद्या दुरात्माग्रस्त माणसाच्या तोंडामध्ये एखादं बायबल कोंबतात अक्षरशः आणि म्हणतात की सैताना सोड याला, सैताना सोड याला. Some people say, काही लोक म्हणतात लातों की भूत बातों से नहीं मानती, लात मारो. असं की त्याला लाथा घाल आणि काढ. Some people hammer काही लोक मारतात in the name of Jesus. In the name येशूच्या of नावामध्ये. Jesus. येशूच्या नावामध्ये मारतात. You don't need to jump also. तुम्ही उडी मारायची गरज नाही. Because it's not you, your action or your how big eyes you can Hallelujah. show. Nothing of this. It's the name of Jesus. अरे तुझ्या सानिध्याने काही होत नाहीये.
येशूच्या सानिध्याने कार्य होतं राजा. There is a glorious flow when you are born again. तुझा नवीन जन्म झाला की एक वैभवशाली प्रवाह तुझ्यातनं वाहतो. The difference between the sons of Siva and Paul was that they said it is only using the word things happen. सिवाचे मुलगे आणि पॉल यांच्यातली तफावत हीच आहे की त्या मुलांना वाटलं की हे नुसतं नाव घेतलं की होतंय. Some people think I just read the Bible it will happen. काही लोकांना असं वाटतं की वरवर आपलं बायबल वाचलं की होतं. Others think if I carry the biggest Bible in my hand it will happen. काही ना वाटतं अगदी सगळ्यात मोठं बायबल हातात घेऊन फिरलं की होतं. Yes. असं Some होत people नाही. think if I just read the Bible from Genesis to Revelation it's all done. काही ना वाटतं की उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत एकदा बायबल वाचून काढलं की होतं. No. असं होत नाही. It's not the Bible. बायबल हे अक्षर नाही. It's not the letter. Letter kill it. It is the spirit that gives life. अक्षर ठार मारतं, आत्मा जीवन देतो. The word should become a Rima word for you. हा शब्द तुमच्यासाठी रीमा शब्द झाला The पाहिजे. Logos word should become a Rima word for you. हा लोगोस शब्द तुमच्यासाठी रीमा शब्द झाला पाहिजे. Bible says बायबल म्हणतं when Jesus sent the disciples 2 by 2, येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना दोघं दोघं पाठवलं, how many he sent? कितींना पाठवलं? 70. 70 पाठवले. He said, तो म्हणाला, I'm sending you like lambs among wolves. मी तुम्हाला लांडग्यांमध्ये मेंढरासारखं पाठवत आहे. Just imagine, कल्पना करा, he's sending lambs among wolves. तो लांडग्यांमध्ये मेंढर पाठवत आहे. In real natural way and thinking, if you see, नैसर्गिकरित्या खऱ्या विचारसरणीतनं तुम्ही जर पाहिलं, if you send 10 lambs in the midst of 2 lions, तुम्ही जर 2 सीमांमध्ये 10 मेंढर पाठवली, how many will come back? किती मेंढर परत येतील? Mathematicians? किती मेंढर परत येतील? गणितातले तज्ञ बोला. Not one. एकही परत येणार नाही. And here Jesus is saying, इथे येशू म्हणतो, I'm sending you like lambs among wolves. मी लांडग्यांमध्ये तुम्हाला मेंढरासारखं पाठवत आहे. And here Bible says, बायबल म्हणतं, if you read in Luke 10:17, you will come to know. लूक 10:17 तुम्ही घरी वाचा, तुम्हाला समजेल. 70 lambs went and 70 lambs came back. 70 मेंढर गेली. 70 शिष्य त्याने पाठवले. 70 मेंढर गेली आणि 70च्या 70 परत आली. And what happened to the wolves then? मग लांडग्यांचं काय झालं? Who was defeated? कोण पराजयी झालं? Wolves were defeated. लांडगे पराजयी झाले. Lambs were not defeated. मेंढर नाही पराजयी झाली. Because Bible says they returned with joy. कारण बायबल म्हणतं ते सगळे आनंदाने परत आले. And they said, Lord, आणि ते म्हणाले, प्रभू, even the demons were submissive to us. भूत पण आमचं ऐकतात प्रभू. They are subject to us through your name. दुरात्मे पण तुझं नाव घेतलं तर आमचं ऐकत होते. What power there is in that name. म्हणजे येशूच्या नावात किती सामर्थ्य आहे. Many people are heartbroken because that name has not been affected much to them. कितीतरी लोकांचं हृदय तुटलेलं असतं का? कारण की त्या नावातनं त्यांना त्या नावाचा त्यांच्या जीवनात फारसा प्रभाव पडलेला त्यांना स्वतःला दिसत नाही. How can he be a strong tower for them that run to him only for their own mean purposes and motives? जे लोक केवळ आपल्या स्वार्थी हेतूनच या बळकट किल्ल्याकडे धावत येतात, त्या लोकांना हा बळकट किल्ला कसं काय मदत करणार? Amen. हा? Okay, that is a way, but you cannot just go on like that. ठीक आहे, ती एक रीत आहे. समजा की तुला काहीतरी स्वार्थी हेतू किंवा पंचायत काहीतरी झाली आणि म्हणून तू मदतीसाठी धावला, स्वार्थी हेतून आला, पण कायम नाही काही. Once एकदा you आला, come, then you don't have that kind of motive. You come because you love God. एकदा तू त्याच्याकडे तशा रीतीनं आला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुझं देवावर प्रेम आहे, देव तुला आवडतो, येशू तुला कळलेला आहे, म्हणून तू त्याच्याकडे यायचं असतं. Amen. Amen. In the Old Testament, we have an instance जुन्या करारात आपल्याकडे एक उदाहरण, एक घटना आहे. of Joab. यवाब. He was the man behind all the evil against David. दाविदा विरुद्ध सगळा वाईटपणा घडवून आणणारा कोणी माणूस असेल तर यवाब. Even against David's son Solomon, he was the main person. आणि दाविदाचा मुलगा शल्मोन याच्या विरोधात पण मुख्य माणूस म्हटला तर यवाब. And Solomon decided that enough was enough. आणि शल्मोनाने मग ठरवलं की आता बास झालं म्हणजे बास झालं. I am going to deal with him severely. मी यवाबाच्या जीवनात आता कारवाई करणार आहे, आता बास म्हणजे बास. So when Joab came to know this, तर यवाबाला जेव्हा हे कळलं, he was filled with fear. तो भीतीनं भरला, घाबरला. And 1 Kings 2:28 says, एक राजे 2:28 मध्ये पहा लिहिलेलं आहे, and Joab fled unto the tabernacle of the Lord and caught hold on the horns of the altar. एक राजे 2रा अध्याय 28वा वचन. आणि यवाबाकडे वर्तमान आले, कारण यवाब जरी अबशालोमा मागे वळला नव्हता तरी तो अदोनिया मागे वळला होता. आणि मग यवाब यहोवाच्या मंडपास पळून जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला. See, when you are cornered, then you need God. कसं होतं, आपण एखाद्या अडी अडचणीमध्ये अडकलो
की मगच देव आठवतो. Like some people come on Saturdays जसं काही माणसं शनिवारी येतात and we ask them, do you believe that you'll be blessed, healed, delivered, whatever? आणि आम्ही जर त्यांना विचारलं, आपण जर त्यांना विचारलं, तुमचा विश्वास आहे का की तुम्हाला आरोग्य मिळेल, सुटका मिळेल, आशीर्वाद मिळतील? कशामुळे आलं मग? तर आम्हाला ते विश्वास नाही म्हणून तर ते का? परत उत्तर देतात आपल्याला, का उगीच आलो का? विश्वास आहे म्हणूनच आलोय ना. You didn't come because of faith. तू विश्वास आहे म्हणून आला नाही. If you had faith, you would have been born again long back. तुझ्याकडे विश्वास असता, तू विश्वास ठेवला असता तर फार पूर्वी तू नवीन जन्म घेतलेला विश्वासू झाला But असता. now you want healing, that's why you came. आता तुला आरोग्य हवंय, तुला गरज आहे म्हणून तू आलाय. See, if you loved God, you wouldn't come only when you needed something. देवावर तुझं जर प्रेम असतं तर केवळ गरज आहे तेव्हाच तू देवाकडे आला नसता, तू सारखा आला असता. Amen. आमेन. You know that some people are getting healed here, let me go. तर तुला कळलं की काही लोकांना इथे आरोग्य मिळतंय, मला जाऊ दे. Your need brought you here. तुझ्या गरजेनं तुला शनिवारच्या सभेला आणलं. If somebody said a demon possessed man can deliver you, you would have run there too. एखाद्या माणसाने जर तुला सांगितलं असतं की दुरात्माग्रस्त माणसांना तिथं तिथं एखाद्या ठिकाणी जाऊन मोकळीता मिळते, तर तू तर तिथेही जाशील. Look at Joab. यवाब पहा, What did he do? यवाबानी काय केलं? When he came to know that Solomon is going to surely kill me, जेव्हा यवाबाला कळलं की शल्मोन आता मला ठार मारणार आहे, शल्मोन मला सोडणार नाही, he ran to the tabernacle of the Lord, तो परमेश्वराच्या मंडपी धावत गेला got hold of the horns आणि of the त्यानं altar, वेदीची शिंग धरली घट्ट. and he thought त्याला वाटलं that running to the strong tower would save him. बळकट किल्ल्याकडे धावून मी वाचीन. He thought, now God is my strong आणि tower. त्याला असं वाटलं की आता देवबाप माझा बळकट किल्ला झाला, That these people will not come in the temple and kill me. की आता ही माणसं काही मंदिरात येऊन मंडपात येऊन मला ठार मारणार नाही They have to spare me. आणि त्यांनी मला आता सोडावंच लागेल. That heart was not right of him. ते जे हृदय आहे ना, ते हृदय बरोबर नव्हतं. He thought God can be my strong tower. now. यहोवाला असं वाटलं की देवाला कुठे काय कळतंय, देव आता माझा बळकट किल्ला झाला. Other times he never gave thought to the true हा, religion. इतर वेळेला त्यानं खऱ्या धर्माला, खऱ्या देवाला कधी विचार दिला नाही, काही नाही, काही नाही. All his lifetime he had only schemed and planned and went against all the right people and went with all the wrong people. आयुष्यभर सगळ्या चुकीच्या कल्पना, चुकीच्या युक्त्याच त्यांनी केल्या, चुकीच्या माणसांच्या मागे गेला आणि योग्य लोकांना साथ दिली नाही. Following people, wicked people like Adonijah. आणि अदोनीच्या सारख्या वाईट लोकांच्या मागे गेला Taking the help to trouble David, taking the help to trouble Solomon. आणि त्यांच्यासारख्या माणसांकडनं मदत घेऊन दाविदासारख्या माणसांना त्रास द्यायला गेला आणि शल्मोनासारख्या माणसांना त्रास द्यायला गेला. He never cared for God, कधी देवाची पर्वा केली नाही, फिकीर केली नाही. never cared for the tabernacle, कधी परमेश्वराच्या मंडपाची म्हणजे कधी परमेश्वराच्या मंदिराची पर्वा केली नाही. never cared for the priest nor the कधी sanctuary, कधी परमेश्वराच्या मंदिरातल्या याजकांची पर्वा केली नाही. never saw the altar in his lifetime. कधी आयुष्यभरामध्ये वेदी पाहिली नाही. Now he's holding the altar to his bosom. आता गरज पडली म्हणून वेदीजवळ येऊन शिंग घट्ट धरून बसलाय. In fact, उलट पक्ष about 30 years back, 30 वर्षांपूर्वी he had 2 murders on his head. त्याच्या डोक्यावर 2 खून लटकत होते. Now he flees to the one that he avoided all his life. आणि आता आयुष्यभर ज्या देवाकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं, त्या देवाकडे गरज पडली म्हणून शिंग घट्ट धरून बसला. He wanted to make it a refuge now. आणि त्याला आता तो बळकट किल्ला करून घ्यायचाय, आश्रयस्थान करून घ्यायचंय. Beloved people, जमलेल्या प्रियानो, if you have never given God a chance for anything, मी काय म्हणतो, तुम्ही जर परमेश्वराला अजूनपर्यंत आपल्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट करायची संधी दिलेली नाही, why should he become our strong tower? का परमेश्वराने आपला बळकट किल्ला बनावं? Why should he become का? our strong tower? का परमेश्वराने आपला बळकट किल्ला बनावं? तो आपल्याला बांधलेला नाहीये. Like some sons जसं काही मुलगे leave their parents, आपापल्या आई बापांना सोडतात, not bothered. काही परवा नाही, आई कशी बाप कसा काही पडलेली And नाही. when the mother is about to die of old age, आणि आई समजा वृद्ध वयानं मरायला टेकली then come to her. तर मग आईकडे येणार You are my आणि mother. मग मम्मा मम्मा I love करणार. you. तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणणार. Because कारण after she dies, they will get the house. मेल्यावर तिचं घर ह्याला मिळणार आहे. Which mother will like it? कुठल्या आईला आवडेल? Amen. आमेन. Why should God become his strong tower? मग कशाला देवाने त्याचा बळकट किल्ला बनावं? Was it any use to him as he clung for dear life the altar of God? काही फायदा होता का की त्याने त्यावेळेला येऊन परमेश्वराच्या वेदीपाशी शिंगांना घट्ट धरलं? त्यातनं मिळणार काय होतं? Solomon's men stood outside the temple. शल्मोनाची माणसं मंदिराच्या बाहेरच उभी They होती said, come out, आणि Joab. शल्मोनाची माणसं त्याला म्हणाली, यहोवा बाहेर ये, Come out. बाहेर ये. See, because we cannot come in and kill you there का at the altar of God. आम्ही आतमध्ये येऊन वेदीपाशी तुझा खून नाही करू शकत, तू बाहेर ये. That was the opportunity this fellow took. आणि ती संधी त्यांनी घेतली And he said, I will not come out. आणि यहोवा म्हटला, नाही, मी इथून बाहेर येणार नाही, I will stay here. I will die here. मी he इथेच said. राहणार, मी इथंच मरणार. ते आधी सांगायचं होतं. Yes.
That God is my refuge, my strength. I will die there only with God in the sanctuary of God. I will live there like Joshua all my lifetime. अगोदरच आयुष्यामध्ये यवाब हे बोलला असता आणि त्यांनी ठरवलं असतं की मी यहोशुआसारखं राहणार आहे, मी चर्च सोडणार नाही, मी मंदिर सोडणार नाही, मी मंदिरातच कायमचा राहणार आहे, प्रभू म्हणतो तसंच करणार आहे, तर ही वेळ आली नसती. Yes, verse 30 says, 30व्या वचनात लिहिलंय, he said, तो म्हटला, no, I will not come, but I will die here. नाही मी इथंच राहीन आणि मी इथंच मरीन, इथंच मरणार. मी इथंच मरणार. किती भक्तिवान दिसतो तो. हा, किती भक्तिमान दिसला आता, पण थोडा लेट झाला. हालेलुया. People say, लोक म्हणतात, किती काय आहेत. म्हणतो मी देवासमोरच मरणार सॅम्युएल सारखं. लिटल सॅम्युएल मिनिस्टर्ड इन द टेम्पल. दिस फेलो इज. लोकांना बघितल्यानंतर असंच वाटतं ना, लोकांना काय माहिती, हृदय कोणाला दिसत नाही. Only looking on to the faithfulness of God and the trustworthiness of God. फक्त देवाच्या विश्वासूपणाकडे बघत आहे. People just want God to be faithful and they want to live any kind of sloppy life. म्हणजे लोकांची कशी इच्छा असते की देवाने नेहमी माझ्याशी विश्वासू राहायचं आणि मी पाहिजे तसं वागीन, कोणी मला काही सांगायचं नाही, कोणी मला काही बोलायचं नाही. असं कुठे होतं का? Isn't it true? असं कुठे, हे खरं आहे का नाही? Every time you want God to be faithful, म्हणजे- obedient, loving, forgiving, दर merciful. वेळेला तुमची इच्छा एकच की देवाने माझ्याशी विश्वासूपणे वागायचं, देवाने माझं चांगलंच करायचं, देवाने मला क्षमाच करायची, देवाने माझ्यावर दया कृपा करायचीच. But when will we be like that? आपण कधी When तसे will बनणार? we be merciful? When we will show love to God? When we will be ready to die for God? आपण कधी दया दाखवणार? आपण कधी क्षमा करणार? कधी प्रेम करणार? आपण देवासाठी मरायला तयार कधी होणार? प्रेज द लॉर्ड. Now Solomon and his men said, शल्मोन आणि त्याची माणसं म्हणाली, we want cross over and kill you. आम्ही काही तिथवर येऊन तुला मारणार नाही. But then, पण मग since he didn't come out, तो बाहेर आला नाही, they went in and killed him. म्हणून ते आतमध्ये जाऊन त्याला मारून आले. And God's hand did not fall on them. आणि देवाचा हा शल्मोन व त्याच्या माणसांवर पडला नाही. Are you learning something there? काही शिकता येतंय का? David carrying the ark, दाविदाने कराचा Uzzah just shook little bit, he died there. कराचा कोश उजियाने येऊन थोडा हलवला, तो तिथे जागच्या जागी मेला. Did it benefit Joab holding the altar of God? यहोवाचा काही फायदा झाला का त्यावेळेला परमेश्वराच्या मंडपात येऊन वेदीची शिंग धरून? No. नाही. Became too late. You have a time for everything. वेळ असते राजा सगळ्याची, त्या वेळेत ते सगळं करून घे. And God's heart, God sees the heart. आणि देव हृदय पाहतो. It will benefit the righteous ones. नीतिमानांना याचा फायदा होईल. Yes. Amen. Because the righteous one, कारण नीतिमान, when he sins जेव्हा नीतिमान माणसाकडनं एखादं पाप होतं and runs to the tower, आणि नीतिमान माणसाकडनं पाप झाल्यावर समजा तो वेदीपाशी गेला, he is unrighteous because of his sin. तो त्याच्या पापामुळे अनीतिमान झालाय. But पण the moment he says, Lord, I'm sorry, त्या क्षणाला तो म्हणतो की प्रभू मला क्षमा कर, wash me by the blood, तू तुझ्या रक्ताने मला धु, and holds the altar, आणि वेदीची शिंग येऊन धरतो, God will not allow anybody to touch you. देव कुणालाही तुला स्पर्श करायची परवानगी देणार नाही. Why? का? Because you are righteous. कारण तू नीतिमान आहेस, तुझं हृदय बरोबर आहे. Because you are righteous. कारण तू नीतिमान आहेस. A believer विश्वासू is spared because of his righteousness. विश्वासू माणसाला त्याच्या नीतिमत्तेकडे बघून सोडलं जातं की माफ आहे तुला, माफ. If we confess our sins, he is faithful and Hallelujah. just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. आपण जर आपलं पाप कबूल केलं आणि त्याच्याकडे येऊन त्याला क्षमा मागितली तर तो नीतिमान आहे आणि तो आपल्या सर्व पापांना धुवून काढतो आणि आपल्या सर्व धार्मिकतेपासून आपल्याला शुद्ध करतो. Little faith. धार्मिकता. A person has to have faith in Jesus. एखाद्या माणसाचा येशूवरती विश्वास असायलाच हवा. A believer can be weak in faith, but it's okay. विश्वासू माणूस कदाचित विश्वासामध्ये अशक्त असला तरी चालतंय. By and by, he'll grow in faith. हळूहळू तो विश्वासात वाढेल, पण विश्वास पाहिजे. That person, infirm person who was seated at the beautiful gate, तो जो सुंदर नावापाशी बसलेला लंगडा, how did he walk? तो कसा चालला? Peter and John were passing by because they had to go to the prayer. पेत्र आणि योहान तिथून जात होते कारण त्यांची प्रार्थनेची वेळ होती, त्यांना मंदिरात जायचं होतं. And he was seated there very close to the temple. तिथं मंदिरापाशी लंगडा बसलेला होता. And Peter said, पेत्र बोलला, silver and gold I have none. सोनं चांदी माझ्याकडे काही But नाही, what I have I will give to you. माझ्याकडे जे आहे ते मी तुला देईन. In the name of Jesus, येशूच्या नावात rise up and walk. उठ आणि चाल.
That fellow walked. तो चालायला लागला. And what did he do? त्याने काय केलं? He went straight into the temple. सरळ मंदिरात गेला. What does it show? काय अर्थ? His heart was in the temple, but his leg was not taking him there. त्याचं हृदय मंदिरात होतं, पण त्याचे लंगडे पाय त्याला मंदिरापर्यंत पोहोचू शकत नव्हते, जे पीटरने येऊन त्याला करून दिलं. Are you understand? कळतं का? His heart was in the temple. लंगड्याचं हृदय मंदिरात होतं. That's why he did not sit near the booze joint. He was sitting there near the temple म्हणून gate. तो आणि कुठे बसलेला सापडला नाही. तो दारूच्या अड्ड्यापाशी बाहेर सापडला नाही, तर तो मंदिराच्या बाहेर सापडला. Once when Jesus healed the multitude, एकदा येशूने जेव्हा लोकांच्या समुदायाला आरोग्य दिलं, he said, please don't tell anybody about what I am doing. आणि येशू त्यांना म्हटला की मी हे जे केलेलं आहे ते प्लीज कोणाला सांगू नका. In Matthew 12, मत्ते 12, 17, 18 and 21, मत्ते 12, 17, 18, 21. that it might be fulfilled which was spoken by Isaiah the prophet, saying, behold my servant whom I have chosen, my beloved, in whom my soul is well pleased. I will put my spirit upon him, and he shall show judgment to the Gentiles, and in his name shall the Hallelujah. Gentiles trust. मत्ते 12, 17, 18 आणि 21. हे यासाठी झाले की यशाया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते, पहा माझा सेवक, त्याला मी निवडले आहे, माझा प्रिय, त्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो राष्ट्रांच्या लोकांना न्याय कळवेल, आणि राष्ट्रे त्याच्या नावाची आशा धरतील. Praise the Lord. Amen. You have no power anywhere else. बाकी इतरत्र कुठेही तुम्हाला सामर्थ्य नाही. Try as much as you want. पाहिजे तेवढे प्रयत्न करा, पाहिजे तेवढं डोकं फोडा. One day you have to come to Jesus. एके दिवशी तुला येशूकडे यायला लागेलच. Everyone who are miserable, troubled, sick, जे सगळे आजारी होते, त्रासात होते, in sin, पापात होते, read the Gospels. वाचा शुभवर्तमान. Every one of them was seeking Jesus. सगळे येशूला शोधत होते. कोण? सगळे पापी, आजारी, त्रासात पडलेले. शुभवर्तमान वाचा, तुम्हाला समजेल. असले सगळे येशूला शोधत जायचे. Why they were not seeking anybody else? का? आणि कुणाला शोधत नव्हते, फक्त येशू पाहिजे They म्हणायचे. found comfort there. They found power there. There was something in that name. कारण येशूत त्यांना सांत्वन मिळालं, येशूमध्ये त्यांना सामर्थ्य मिळालं, त्या येशूच्या नावात त्यांना काहीतरी मिळालं, म्हणून ते सारखे म्हणायचे, आम्हाला येशू पाहिजे. They sought after him. आणि They used to येशूला- run after him. ते येशूला शोधत शोधत जायचे, येशू मागे धावत धावत जायचे. They all knew that he is our strong tower. सगळ्यांना कळलं की येशू आमचा बळकट किल्ला आहे. Jairus also knew. यायरालाही माहित होतं. For his little daughter, he sought Jesus. त्यानं आपल्या लहान मुलीसाठी येशूचा शोध केला. He said, Jesus, I want you. याईर म्हटला, येशू मला तू पाहिजे. You are my savior. You are my strong tower. तू माझा तारणार आहे, तू माझा बळकट किल्ला आहे. Even when news came that his daughter is dead, Jesus said, fear not, Jairus, only believe. जेव्हा बातमी आली की तुझी मुलगी मेलेली आहे, तेव्हा देखील येशू यायराला म्हटला की तू भिऊ नको, तू विश्वास ठेव. What a strong tower Jesus is. म्हणजे येशू किती बळकट किल्ला आहे. That infirm man carried by 4 friends. तो लंगडा माणूस, ज्याला तो पक्षघाती माणूस, ज्याला चौघांनी उचलून नेलं. Bible says he felt the weight of sin in him. बायबल म्हणतं की त्याला पापाचं ओझं जाणवत होतं. He was a sinner. तो पापी होता He needed the strong tower. आणि त्याला बळकट किल्ल्याची गरज होती. Jesus said, येशू बोलला, Son, मुला, your sins are forgiven. तुझ्या पापांची क्षमा झाली. What a heavy load came off his आणि chest. किती मोठं ओझं त्याच्या छातीवरनं निघून गेलं माहितीये. Today people are carrying loads of weight upon them. आज माणसं कितीतरी वजनदार ओझं छातीवर घेऊन फिरतायत. They don't know how to just get released of these sins. आणि माणसांना समजत नाहीये हे पाप, या पापाच्या ओझ्यातनं बाहेर कसं पडायचं. They will wash with soap and lye. They will wash with water. साबणाने धुतायत, पाण्यानं धुतायत. What is happening? They're becoming more worse काय because होतंय? the waters have become so dirty. त्यांची परिस्थिती अजून वाईट होत आहे, कारण की पाणी इतकं मळलेलं आहे. What is happening to them? त्यांचं काय होत आहे? The world cannot find solace. जगाला आणि जगातल्या माणसांना आज शांती नाही. Where they will put their sins. कुठे त्यांचं पाप ते टाकणार? आपल्याकडे येशूचे पाय आहेत, त्यांच्याकडे काय? Running for various remedies. वेगवेगळे उपाय शोधतायत, वेड्यासारखे धावतायत. They don't know what to do. काय करायचं समजत नाहीये. Do some good works. काही सत्कार्य करायला जातायत, पुण्यही कमवायला जातायत. Somehow that sin should go off their shoulder. का? की कसं तरी करून हे खांद्यावरचं ओझं पापाचं जावं. But see Jesus. पण येशू He carried the sins of the whole world. अख्ख्या मानवजातीचं पाप घेऊन गेलाय. You repent, you are set free. तू कर पश्चाताप, होशील मोकळा. Look at that centurion.
तो शताधिपती He needed the strong tower. त्याला बळकट किल्ल्याची गरज होती. That Canaanite woman whose daughter was dying, she Hallelujah. needed the strong ती tower. कनानी बाई जिची मुलगी मरत होती तिला बळकट किल्ल्याची गरज होती. That woman with the issue of blood, she needed the strong 12 tower. वर्षापासून रक्तस्राव होणाऱ्या बाईला येशूची गरज होती. That blind Bartimaeus needed the strong tower. आंधळ्या बार्थिमेला येशूची गरज होती. Timotheus needed the strong tower. तिमोथीला बळकट किल्ला गरजेचा होता. That widow of Nain needed the नाही strong गावातल्या tower. विधवेला बळकट किल्ला गरजेचा होता. Who does not need him? बळकट किल्ला कुणाला गरजेचा नाही. Those who didn't need him, they were also guilty when they saw Jesus. जेव्हा ज्या कुणाला असं वाटलं की आम्हाला येशूची गरज नाहीये त्यांनी पण जेव्हा येशूला पाहिलं त्यांना असं वाटायला लागलं की नाही आपल्याला येशूकडे जायला हवं. The Pharisees hated him, still they were found with Jesus. परुषी येशूचा तिरस्कार करायचे तरी सापडायचे सारखे येशूच्या अवतीभोवतीच. Wherever he was preaching and teaching, they were seated in the crowd. जिथे कुठे येशू लोकांना सुवार्थ सांगायचा का उपदेश करायचा तिथं लोकांच्या गर्दीत हे परुषी बसलेले असायचेच. Why? They didn't like him. Why they sat with him in येशू the crowd? येशू आवडत नाही ना मग तिथं का बसलाय. येशू आवडत नाही ना मग परुषी येशूचं ऐकायला तिथं का बसले. Somewhere they knew that he is telling the truth. He is that strong tower. कुठेतरी मनात कळत होतं की हा बळकट किल्ला आहे तुझ्याशी जमेना पण तुझ्याशिवाय करमेना. That Pharisee invited Jesus for food at home. एका पुरुषाने येशूला घरी बोलावलं जेवायला. Somehow he thought that I will do good work to Jesus. Maybe I will get salvation. त्या पुरुषाला असं वाटलं की जेवण वगैरे खायला घालून येशूला खुश करू तर मलाही तारण मिळेल. But I will not believe on him. But by good works to him, maybe I can get मी salvation. येशूवर विश्वास वगैरे ठेवणार नाही पण चांगलं काम करू त्याला खायला प्यायला घालू तो खुश होईल तर आपण तारले जाऊ. असं कुठं तारण मिळतं का. That centurion, when he saw Jesus hanging on the cross and he saw that in midday it became dark and the graves were opened, he said, surely this is the Son of God. त्या शताधिपतीनं जेव्हा येशूला क्रुसावर लटकलेलं पाहिलं भर दुपारी अंधार झालेला पाहिला थडगी उघडलेली पाहिली तो शताधिपती गुडघे टेकून म्हटला हा देवाचा पुत्रच असायला हवा. But not really, surely strong enough to say, Jesus, come into my heart. पण इतका तो खंबीर झाला नव्हता की त्याने असं म्हणावं की येशू माझ्या हृदयात ये. Nicodemus at night he could meet Jesus. निकोदेम रात्रीचा येशूला भेटायला आला. दिवसा काय झालं. Mary Magdalene knew मरिया मगदलीला माहिती होतं Jesus is the strong tower. येशू बळकट किल्ला आहे. That Samaritan woman at Jacob's well, she knew याकोबाच्या विहिरीपासच्या शोभरोरी बाईला माहिती my होतं life is in a mess, but he is the strong tower. माझं जीवन बर्बाद झालंय पण हा बळकट किल्ला आहे. The Pharisees said, परुषी म्हटले see, the whole world is after him. बाक जग त्याच्या मागे चाललं. टेन्शन आलं परुषांना. See, the whole world is after him, they अख्खं said. जग येशूच्या मागे आहे. असं परुषी म्हटले. Everybody is going to him. सगळे त्याच्याकडे जात आहेत. Truly, without him, we can do nothing. And Jesus himself said, without me, you can do nothing. आणि खरोखर त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. बरोबरच आहे. येशू सांगूनच गेला माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकतच नाही. Yes, he Huh? said, without me, you can do nothing. Not Ma- little things, nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. थोडं Forget नाही about- एवढं नाही काही नाही काही नाही. Forget trying then. बाकी प्रयत्न मग सोडाच. कशाला प्रयत्न करताय. सांगून गेलाय ना मग डोकं कशाला फोडतो. घे त्याला आणि मग कर. Psalm 61:3. स्तोत्र 61:3. For thou hast been a shelter for me and a strong tower from the enemy. स्तोत्र 61:3. कारण तू माझा आश्रय वैऱ्यापासून संरक्षणाचा बळकट दुर्ग होत आला आहेस. See, that word strong speaks about force. बळकट म्हणजे एक शक्ती, It speaks about security. एक संरक्षण, It speaks about majesty. एक शाहीपणा, It speaks about boldness. एक धैर्य, It speaks about might. It speaks about power. एक बळ, एक सामर्थ्य. Amen. आमेन. There's only one group that can enter this tower, and that is the righteous group. एकच गट या बळकट किल्ल्यात येऊ शकतो आणि तो गट आहे नीतिमानांचा गट. Yes, he desires that the whole world come to him, that none perish, but how many want to come to him? हा बरोबर आहे. येशूची इच्छा आहे की अख्ख्या मानव जातीनं पश्चाताप करावा आणि त्याच्याकडे यावं आणि तारण घ्यावं. पण अख्ख्या मानव जातीतनं किती मानव तयार आहेत पश्चाताप करायला आणि त्याच्याजवळ यायला. Here it says, लिहिलंय the righteous ones run. नीतिमान त्याच्याकडे धावतात. न्यायी म्हणजे नीतिमान. चालत चालत जायचं एकदम चांगलं पार्क मध्ये असं नाही जायचं. पळत आरामात जायचं. आरामात नाही जरा धावत जा. Amen. घाई When कर. you are in trouble, जेव्हा केव्हा काही त्रास होतात don't walk. त्याला चालत आरामात नको Run. जरा धावत जा ना. In other words, दुसऱ्या शब्दात first is Jesus. पहिला येशू, दुसऱ्या शब्दात
पहिला पाहिजे येशू. You want to go to the doctor, you are so, addicted to go to the doctor. First pray and then go to the doctor. डॉक्टरांकडे जायची तुम्हाला जर इतकी सवय लागलेली आहे, ठीक आहे जा, पण पहिली प्रार्थना करून मग जा. If you want to pop a pill, then at least say Jesus and then take. गोळीच खायची आहे औषधाची, कारण सवय लागलेली आहे. ठीक आहे खा, पण खायच्या आधी येशूचं नाव घेऊन खा. Amen. That means याचा अर्थ it is not safe for the righteous outside. बाहेर जे नीतिमान त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. Amen. तिथं For the righteous नीती- outside is not safety. नीतिमानांना बाहेर बळकट किल्ल्या बाहेर संरक्षण नाही. That means it is showing that there is impending danger outside. याचा अर्थ बळकट किल्ल्या बाहेर नीतिमान माणसांना धोका आहे. There is evil outside. बाहेर वाईट आहे There are काहीतरी. wicked people outside. बाहेर दुष्ट माणसं आहेत. There are temptations outside. बाहेर मोहपाश आहेत. There are wickedness outside. बाहेर दुष्टाई आहे. There is the devil outside. बाहेर सैतान आहे. बाहेर पाप टपून आहे. Amen. आमेन. That means it is not safe outside. याचा अर्थ बाहेर नीतिमानांना संरक्षण नाही. Our walk is on the battleground. आपलं चालणं युद्धभूमीवर आहे. Whether you like it or not, you are in the battle. तुला आवडो ना आवडो तू युद्धात आहेस. तिथं झोप किंवा थांब उभे राहा, पण तू बॅटल ग्राउंड मध्ये आहे. तुला आवडो ना आवडो तू युद्धभूमीवर आहेस, तू युद्धात आहेस. तिथं झोप किंवा उभा राहा, पण तू तिथं आहेस. Say, you are in the battleground. तू युद्धभूमीवर आहेस. Praise the Lord. हालेलुया. And we are constantly on the move. आणि सतत आपण पुढे जातोय. The evil forces are against us. वाईट शक्ती आपल्या विरुद्ध आहे. They are not for us. वाईट शक्ती आपल्यासाठी नाहीये. Only God is for us. फक्त देव आपल्यासाठी आहे. The devil is not for us. सैतान आपल्यासाठी नाहीये. सैतान आपल्या बाजूनी कधीच उभा नाही राहणार. The only time when we arrive at this tower, that is the only time you are safe. ज्या दरवेळेला आपण या बळकट किल्ल्यापाशी येऊ तेव्हाच आपण सुरक्षित राहू. In other words, दुसऱ्या शब्दात when you say Jesus, then you are safe. जेव्हा तुम्ही म्हणता येशू तेव्हा तुम्ही सुरक्षित व्हाल. When you put Jesus in your trouble, then you are safe. येशूला आपल्या त्रासांमध्ये घ्या तर सुरक्षित राहाल. When you heed to his word, then you are safe. येशूचं वचन ऐकून पाळाल तर सुरक्षित राहाल. When the word is in you, you are safe. वचन तुमच्यात राहील सुरक्षित राहाल. Amen. आमेन. When you are in Jesus, you are safe. येशू मध्येच तुझी सेफ्टी आहे राजा. Then you are lifted up. Then you are exalted. Then you are blessed. मगच तुला वर उचललं जातं, मग तुला आशीर्वाद मिळतात, मगच तुला सगळं चांगलं चांगलं होतं. Amen. Amen. Second point. दुसरा मुद्दा, The only people for refuge. आश्रयाची कोण माणसं असतात? Yes. The only people for refuge. आश्रयाची माणसं कोण असं लिहा. दुसरा मुद्दा, आश्रयाची माणसं कोण? The righteous run into it and is safe. आश्रयाची माणसं कोण? तर नीतिमान माणसं तिथे धावतात आणि सुरक्षित राहतात. Now when we talk about righteousness, आपण जेव्हा नीतिमत्तेविषयी बोलतो many believers shrink back. बरेच बिलीवर मग मागे जातात. I had spoken to you a little bit about righteousness. मी थोडं नीतिमत्तेविषयी तुमच्याशी बोललेलो आहे. So people think of holiness and living a perfect life. आणि मग लोक विचार करतात की पवित्रता आणि परिपूर्ण जीवन जगायचं. So whenever there is teaching on righteousness, people get scared. तर जेव्हा किंवा नीतिमत्तेवर काही शिकवण दिली जाते तेव्हा लोक घाबरतात. But let us clear this doubt today. पण आज या शंकेचं निरसन करूया. First of all, पहिलं तर righteousness is a gift. नीतिमानपणा एक दान आहे. Righteousness is a gift. लिहून ठेवा, नीतिमानपणा दान आहे. And that should ease your conscience. आणि त्यातनं तुमच्या सद्विवेक भावाला एक आराम मिळावा की नीतिमानपणा, ज्याला मराठीमध्ये कधी कधी धार्मिकता सुद्धा म्हणतात, धार्मिकता किंवा नीतिमानपणा हे एक दान आहे. Romans 5:17 says, रोमकरास 5:17, much more those who receive abundance of grace and of the gift of the righteousness will reign in life through the one Jesus Christ. रोमकरास 5वा अध्याय त्यातलं 17वं वचन. कारण जर त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले तर कृपा व न्यायीपणाचे दान, हे न्यायीपण जे लिहिले ना तीच नीतिमत्ता किंवा धार्मिकता, तर न्यायीपणाचे दान यांची विपुलता जे पावतात ते अधिक विशेष करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. न्यायपणाचे दान. दान, It's अंडरलाईन. a gift. नीतिमानपणा हे दान आहे. That is a tremendous scripture verse. हे फार एक प्रभावी शास्त्रवचन आहे. If we can only understand the keys of grace and righteousness, केवळ कृपा आणि नीतिमत्ता
यांच्या मागच्या गुरु किल्ल्या कळल्या there will be nothing in this life that will not come under your authority. तर या जीवनात असं काहीच नाही की जे तुझ्या अधिकाराखाली येणार नाही, पण कृपा आणि नीतिमानपणा याच्या मागची किल्ली तुला कळली पाहिजे की कृपा कशी जिंकायची आणि नीतिमानपणा कसा मिळतो. Amen. Amen. You will reign in this life. मग तू या आयुष्यात राज्य करशील. Praise the Lord. Hallelujah. I'm just taking righteousness here. मी फक्त इथे नीतिमानपणा घेत आहे. Now we are not going to deal on this subject आपण या विषयावर काही मी बोलणार नाही, because it's a vast subject. कारण हा विषय नीतिमानपणा हा विषयच एक फार मोठा आहे. But what I want to say is, मला यातनं जे तुम्हाला सांगायचंय ते हे, it's not the works of your righteousness. तुमच्या नीतिमत्तेच्या कार्यातनं, म्हणजे तुम्हाला जे कधी कधी वाटतं ना मला चांगलं काम करू दे, जरा चांगली सेवा करू दे, त्यातनं आपल्याला हा नीतिमानपणा कमवता येत नाही. Some people say, काही लोक म्हणतात I cannot go to that strong tower because I'm not a righteous man. मी बळकट किल्ल्याकडे जाऊ शकत नाही कारण मी नीतिमान नाही, I've not done righteous works. मी काही नीतिमान कामं केली नाही. See, it's not your righteous works that opens the door of the tower for you. इथं तुझ्या नीतिमत्तेच्या कामांमुळे बळकट किल्ल्याचं दार तुझ्यासाठी उघडणार नाहीये, Because no one is righteous. कारण कोणीच नीतिमान नाही. All our righteousness are like filthy rags of the kitchen. लिहिलंय ना, कोणीच नीतिमान नाहीये. आपली सगळी नीतिमत्तेची कामं किचन मधल्या घाणेरड्या कपड्यासारखी आहेत. So तर- don't even evaluate yourself how clean you are. तर स्वतःविषयी ना हा विचारच तू करू नको की मी किती स्वच्छ आहे का, मी किती काय आहे आणि म्हणून मी करायला जाणार आहे आणि म्हणून मला मिळणार आहे. तो प्रश्नच येत नाही. It is the gift. हे दान आहे. That is why the Bible says म्हणून बायबल म्हणतं the righteous ones run to it and are safe. नीतिमान माणसं त्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात. Praise God. Amen. So you can run to that tower not based on your righteousness or what good deeds you did, but on the basis of the righteousness which comes to you as a gift. येशूतला नीतिमानपणा जो तुम्हाला दान म्हणून गिफ्ट मधून म्हणून मिळालेला आहे, त्याच्यावर आधारभूत तुम्ही या बळकट किल्ल्याकडे कधी धाव घेऊ शकता. बाकी मी थोडी 2-4 पुण्याची कामं करतो, चांगली काहीतरी सेवा करतो, चांगलं काहीतरी सत्कार्य करतो, कमवतो आणि मग जातो, ते चुकीचं आहे. Amen. Amen. And it does not say असं लिहिलेलं नाही the preachers run to it and are safe, की नुसते प्रीचर किंवा उपदेशक त्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात, असं लिहिलेलं नाही. or the great man of God or the apostle run to it and are safe. का देवाचे महान सेवक आणि प्रेषित त्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात, असंही लिहिलेलं नाही. He says म्हटलंय the righteous run to it and are safe. ऍज सिम्पल ऍज दॅट. नीतिमान त्याच्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात. So now your question should be, तर तुमचा प्रश्न आता असा असायला हवा, who are the righteous people? नीतिमान माणसं कोण आहे? Do I fit in righteousness? मी नीतिमान आहे का? How much good works I have to do to be righteous? मग किती चांगली कामं मी केली पाहिजेत नीतिमान व्हायला? What is the standard of righteousness? नीतिमत्तेचं स्टँडर्ड काय आहे? How many people I should give food that I'll become righteous? किती लोकांना मी अन्न जेवायला घातलं पाहिजे की ज्यानंतर मी नीतिमान होईल? Then I will know मग मला कळेल whether I am righteous or not. की मी नीतिमान आहे का नाही. So we need to know what the Bible speaks about तर righteousness. म्हणून नीतिमत्तेविषयी बायबल जे सांगत आहे ते कळणं महत्वाचं आहे. Because unless you know what righteousness is, you will be running away from the tower instead of running to the tower. कारण जोवर तुम्हाला नीतिमत्ता काय आहे हे समजत नाही, तोवर तुम्ही या बळकट किल्ल्यात जवळ यायच्या ऐवजी बळकट किल्ल्यापासून लांब धावाल. Because कारण the greatest folly of man is the ignorance of God. सगळ्यात मोठं माणसाचं पतन हेच आहे की माणूस देवाविषयीनं अजाण आहे. गाईच्या गोट्यात पडलेला प्रकाश डोक्यात पडलेला नाही. Amen. Amen. Ignorance of God is a great calamity in the universe. देवाविषयीची अजाणता म्हणजे अख्ख्या विश्वातलं फार मोठं महासंकट आहे. And the devil has played there. आणि सैतानानं तिथंच धुमाकूळ घातलाय. Amen. Amen. He has shut down the people's minds concerning the living God. सैतानाने लोकांची मन जिवंत देवाविषयीनं बंद केली आहे. He has blinded the minds of the people that they should not come to the knowledge of the truth, which is Jesus Christ. आंधळ करून सोडलंय सैतानानं माणसांचं मन बाहेरच्या अशासाठी येशू ख्रिस्त तारणारा हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे त्यांनी येऊ नये. If ignorance of God is the greatest calamity, देवाविषयीची अजाणता जर सगळ्यात मोठं किंवा महासंकट आहे, then the knowledge of God is the greatest blessings you can ever तर have. याचा अर्थ देवाविषयीचं ज्ञान कळणं म्हणजे सगळ्यात मोठे आशीर्वाद आहेत. Now, आता the day you gave your heart to Jesus, ज्या दिवशी तुम्ही तुमचं हृदय येशूला दिलं, in other words, the day you were born again, ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला, you received Jesus in your heart. तुम्हाला येशू तुमच्या अंतःकरणात मिळाला. By faith you were saved. विश्वासाने तुझं तारण झालं. By grace you have been saved through कृपेनं faith. कृपेनं विश्वासाद्वारे तुझं तारण झालं. Amen. Amen. And Jesus came in your heart. येशू तुझ्या हृदयात आला. Maybe some of you had said, तुम्ही कदाचित तुमच्यातले काही म्हटले असतील, Lord, प्रभू I'm sorry for my sins. मला माझ्या पापांची
पापांची क्षमा कर, Forgive me. मला क्षमा कर, Come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल. I accept you as my Lord and Savior. मी तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो. The moment you said that, ज्या क्षणाला तू हे बोलला, God put on you the gift of righteousness. देवाने तुला नीतिमत्तेचं दान नेसवलं, एखादा फ्रॉक घालतात तसं. Are you understanding? कळतं का? He gave the righteousness of Jesus Christ on you. येशू ख्रिस्तावरचा नीतिमानपणा तुला नेसवला देवाने. It was imparted to you देवाने येशू ख्रिस्तातला नीतिमानपणा तुला नेसवला. because कारण we can never keep the laws of God. आपण देवाचे नियम कधी पुरेपूर पाळू नाही शकत. All eternity also you try, you will not be able to do it. सनातनत्वामध्ये जाऊन जरी आपण कायम प्रयत्न केले तरी देवाचे सगळे नियम आपण पाळू नाही शकत. What the world is trying is a big mess. आज जग आणि जगातली माणसं जे प्रयत्न करतायत ना, तो सगळा गोंधळ आहे. You can never please God with all the good works you do on this earth. तुम्ही जे काही सत्कार्य या पृथ्वीवर करता त्या सत्कार्याने तुम्ही देवाला जिंकू शकत नाही. If the ruler is या crooked, पट्टी वाकडी आहे. draw any line, you will get only crooked lines. पट्टी वाकडी असेल तर त्या पट्टीनं तुम्ही कितीही रेषा ओढा, त्या वाकड्याच ओढणार. You cannot say after 100 lines it will become straight. वाकड्या पट्टीनं तुम्ही असं म्हणू शकता 100 रेषा ओढल्यानंतर 101वी रेष सरळ येईल वाकड्या पट्टीला. Nice. ती वाकडी आहे. पट्टी वाकडी आहे, आपण वाकडाच आहे. हो, पट्टी वाकडी म्हणजे तूही वाकडा, We are crooked. आपण वाकडे. How can a crooked man walk straight? वाकडा माणूस सरळ कसं चालेल? Amen. So it is a vain work and labor. ते हे people सगळं are उगीच doing. वाया आहे. हे सगळं उगीच वाया आहे. जगातली माणसं जे करतात नाही सगळं सगळं वाया आहे. People say, वाया. then why did God give the law? मग लोक म्हणतात मग देवाने नियम का दिले? God did not give you the law that you may keep the law, but that you may break the law. देवाने तुम्हाला नियम पाळायला नाही, तुम्ही नियम मोडावेत म्हणून दिलेत, That you may know की तुला कळावं that you can never keep the law. की मला हे नियम कधीच पाळता येणार नाही, मला येशूकडे जाऊ दे. Unless you know that you cannot keep the law, how can you come running to Jesus? जोवर तुला हे समजत नाही की मी नियम पुरेपूर पाळू शकत नाही, तू येशूकडे धावत कसा येशील? हा, आज तुला कळतंय की मी नाही हे सगळे नियम पाळू शकत, म्हणून तू येशूकडे धावत येतो की देवबाप्पा तूच मला मदत कर. Unless a man knows he's got cancer, why he will go for healing? एखाद्या माणसाला जर माहितीच नाहीये की मला कॅन्सर झालाय, तर तो कॅन्सर पासून बरं व्हायला कशाला जाईल? तो असंच चालणार, काही नाही हा? झालं, मला काही नाही तो झालं. असंच चालेल की मला काही झालेलं नाही. मग डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणते 1 मिनिट, छाती तुझं बघतो असं. हा, अरे बापरे, एवढं मोठं आहे तुझं लंप इथं, असं आहे का? मोठी गाड आहे. Then he walks like that. See, automatically, you don't tell him anything, he walks like that. मोठी गाड आहे म्हटला की हा लगेच छोटा होतो. And then म्हणतो he goes to you. येतो. काय काय मी केलं, मला क्षमा करा, बायको मला क्षमा कर. मग सगळ्यांकडे माफी, Suddenly he changes. सगळ्यांकडे माफीनामा. And then he says, मग म्हणतो औषध द्या मला. Before that, त्याच्या आधी काय नाही मला. See? So the law has to be shown to him. तर नियम त्याला दाखवायला पाहिजे. Then he says, रिपोर्ट दाखवला की मग वाचल्यावर तो म्हणतो नाही हे मला जमणार नाही. आता नाही जमायचं, Because I cannot keep this law. तर हा नियम मी नाही पाळू शकत. And see, Bible is a mirror. बायबल एक आरसा आहे. Unless you see the mirror, you will not know कुठं काळं काय लागलेलं आहे. आरसा पाहिल्याशिवाय तुला कळतं का कुठे काही काळे डाग आहेत का काय आहे? Once you see the mirror, एकदा आरसा पाहिला हा बरोबर आहे. मग कळतं. हा, आपण सांगितलं, अरे तुझं डोक्यावर इथं सगळं काळं बिळ, काय नाही लागलेलं मला, असंच तू खोटं सांगतो. आरसा दाखल, अरे बरोबर आहे, क्षमा करा. हा, काय करायचं याच्यात? काय नाही, ब्लिचिंग करा, ते निघून जाणार. So Jesus is that bleaching thing that. येशू ख्रिस्त ते ब्लीच आहे. Are you understanding? People? कळतं का? मग ते फेशियल यशस्वी होईल. That's why. म्हणून That's why Jesus came. म्हणून ते येशू आला, That's why he died. म्हणून तो मेला, That's why he rose. म्हणून तो परत जिवंत झाला. Amen. आमेन. Jesus not only died, he rose also. येशू केवळ मेला एवढं नाही, तर मेला आणि परत जिवंत झाला. Because कारण the wages of sin is death. पापाचं वेतन मरण आहे. So now he has to die. मग आता त्याला मरायलाच लागणार, का आपण तर खूप पाप केले मानव जातीनं. Now I want to have life. मला जीवन हवंय, For that he rose. त्यासाठी मग तो परत जिवंत So झाला. now I have resurrection life. आता मला पुनरुत्थान जीवन मिळालं. Amen. हालेलुया. Like a man who has got cancer. जसं एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय,
and he's taken to the hospital. त्याला दवाखान्यात नेलं. The doctor removes that cancer. डॉक्टर तो कॅन्सर काढतात. And what is the use if the man is dead and doctor says, operation has been successful, the cancer has been removed from your husband's body, it is gone. काय फायदा डॉक्टरांनी असं म्हटल्यावर? समजा तुमच्या पतीला देव न करो झाला होता कॅन्सर आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, कॅन्सर बाहेर काढला आणि असं सांगितलं ऑपरेशन यशस्वी झालं, कॅन्सरची गाठ बाहेर काढली, पण नवरा मेला. पण तुमचा नवऱ्याला भेटायला होणार नाही का, तो मेला, पण कॅन्सर काढला, सक्सेस. त्या काय फायदा आहे का? मग तो होता ते बरं होतं, तसा तरी जिवंत होता ना. Amen. See, we want two things to happen. आपल्याला दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. Cancer also has to be dealt with. I should live also. कॅन्सर पण काढला पाहिजे आणि मी जिवंत पण राहायला पाहिजे. असं काय असेल तर सांगा, नाही तर असं ट्रीटमेंट काहीतरी नको. एक औषध मला सांगा. हो, नाही तर ट्रीटमेंट नको. ते औषध फक्त येशूमध्येच येशूच आहे, आहे. कारण की तो पाप फक्त काढत हो. नाही, आपलं जीवन पण देतो. हालेलुया. मग ते औषध फक्त येशूच आहे. Amen. आमेन. He not only deals with our sin nature, he also gives us resurrection life. तो फक्त आपल्या पापी स्वभावाला येऊन त्यात कार्य करून जात नाही, तर आपल्याला पुनरुत्थान जीवन पण देतो. Praise the Lord. Hallelujah. So we have been imputed with his righteousness. तर त्याचा नीतिमानपणा त्याने आपल्याला दान म्हणून नेसवलाय. From Adam till the time of Jesus, nobody could walk right. आदामापासून येशूच्या काळापर्यंत कोणीच योग्यतेनं चालू शकत नव्हतं. Nobody. नीतिमानपणे कोणीच नाही. That's why Jesus came. म्हणून येशू आला. He did not sin, he did not lie, he did not cheat. येशूनी पाप केलं नव्हतं, तो खोटं बोलला नाही, त्यांनी कोणाला फसवलं नाही. No sin was found in him. येशूमध्ये कुठलं पाप कधी सापडलं नाही. That's how he could take our penalty. आणि तशाच रीतीनं तो निष्पाप होता, म्हणून आपल्या सगळ्यांच्या पापांची शिक्षा किंवा दंड सोसू शकला. And then his righteousness now has been put on us. आणि मग आता येशूतला नीतिमानपणा आपल्याला नेसवला. आपण फक्त शर्ट घालतो त्याच. बस आपण फक्त नीतिमान असं नाव दिलेला शर्ट घालतो, बस, nothing else. बाकी काय करायचं नाही, डोकी वापरायची नाहीच. Praise the Lord. हालेलुया. And so you don't need to now worry to run, whether I should run, whether I can run to the tower. You can run. मग आता बळकट किल्ल्याकडे मी जाऊ का, मी जाऊ शकतो का, माझ्यामध्ये तेवढी लायकता आहे का, हे सगळे विचार आता तुम्ही करायचेच नाही. Now you need to sense it. Now you आता- need to yield to it. तुम्ही आता त्याची जाणीव करून घ्यायची आणि शरण यायचं. And the more you yield to that आणि righteousness, जेवढं तुम्ही त्या नीतिमानपणाला शरण याल, the more it will produce consciousness of God. तेवढं तुमच्यामध्ये देवाविषयीची एक जागृतता निर्माण Now होईल. this is very important. हे फार महत्वाचं आहे. नीट ऐका. Amen. आमेन. Not that we are righteous now, असं काही नाही की आता आपण नीतिमान झालो, but now we need to move towards this righteousness. पण आता आपण त्या नीतिमत्तेच्या जवळ जायचं. Amen. आमेन. We need to seek after it. We need त्याच्या- to live accordingly. त्या मागे धावायचं, ते शोधायचं, लिहिलंय तसं वागायचं. See, that seed has been given to you. बीज दिलेलं आहे, Now you have to develop that seed. तुम्ही ते बीज विकसित करायचं. It is not your seed. ते बीज तुझं नाही It is आहे, his seed. ते त्याचं आहे. Now start walking in it. आता त्यात चालायला लाग. As you walk in it, जसं तू त्यात चालशील, you will be doing righteous deeds, तू नीतिमान कृत्य करशील, righteous works. नीतिमान कार्य करशील, You will be called righteous. तुला नीतिमान म्हटलं जाईल. Seek first the kingdom of God सर्वप्रथम देवाचं राज्य शोध, and his righteousness. त्याची नीतिमत्ता शोध. In other words, म्हणजे that seed which is there in you, ते जे बीज तुझ्यात आहे seek after it त्याच्या now. मागे आता लाग, Amen. शोध त्याला, Seek after it. विकसित कर त्याला. And as you seek more and more his righteousness, आणि जेवढं जास्त तू त्याची धार्मिकता आणि नीतिमानपणा शोधशील, you will become one with his righteousness. तेवढं तू त्याच्या नीतिमत्तेत एक होशील. Your talk will change, your walk will change. तुझं बोलणं बदलेल, तुझं चालणं You बदलेल, will be like तू Jesus. येशू सारखा होशील. And then you can run to the tower. आणि मग तू बळकट किल्ल्याकडे धावू शकतो. Suddenly the door will be opened for you. अचानक तुझ्यासाठी दारही उघडेल. Amen. Amen. All these things will be added to you. या सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. Did you see that? बघताय का, लक्षात येतं का? All these patriarchs in the Old Testament, जुन्या करारातले हे सगळे संदेष्टे आणि भक्त they walked in this righteousness. याच नीतिमानपणात चालले. The little revealed righteousness. थोडासा जो प्रगट झालेला नीतिमानपणा होता त्यात ते चालले. Bible says, बायबल म्हणतं Noah was a righteous man. नोहा नीतिमान होता. See? हं? The just shall live by faith. न्यायी विश्वासाने जगेल. They believed in the Lord, त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला. and righteousness was imputed to them. नीतिमानपणा त्यांना तेवढ्या प्रमाणात का होईना नेसवला गेला. Bible says, बायबल म्हणतं Noah was a righteous man in his नीतिमान generation. नोहा त्याच्या पिढीतला नीतिमान माणूस होता. And God said, ते बोलला, Noah, Noah, you come, तू ये, and along with you, तुझ्या बरोबर take your family also in the ark. तुझी फॅमिली घेत आरूत. For only you I have found righteous in my sight. कारण माझ्या नजरेमध्ये सध्याला फक्त तू एकच नीतिमान आहेस, तर तू ये
आणि बरोबर फॅमिली घेऊन फक्त ये. तू. फक्त तू बायको रायचस नाहीये. नाहीये तुझी मुलं बायको. पण रायचस नाहीये. नाहीये, नाहीये. फक्त तू. तू तू Read, it says that. लिहिलेलं आहे क्लिअर, तू नीतिमान आहेस. तुझ्यामुळे मी तुमचं फॅमिलीला तारण देणार. तुझ्यामुळे तुझ्या परिवाराला मी तारीन. Do you know because of you your family is covered? तुझ्यामुळे तुझा परिवार झाकला जातो. Because of you your wife is covered, your husband is covered, your children are covered. तुझ्यामुळे तुझी बायको, तुझा नवरा, तुझी मुलं झाकली जातात. And because of Noah's righteousness his family was saved. नोआच्या नीतिमानपणामुळे नोआची फॅमिली तारली गेली, वाचली. Did you see the force of righteousness? मग नीतिमानपणामध्ये किती शक्ती आहे लक्षात येतं का? But then people say, मग लोक म्हणतात why are some of the righteous destroyed? कशाला काही नीतिमान माणसांचा नाश होतो? Because they are sitting outside, they should run to the tower. कारण ते नीतिमान बनून बाहेर बसले. Bible doesn't say that righteous man will be saved. नीतिमान माणूस तारला जाईल असं लिहिलेलं नाही. तुम्ही बाहेर बसू नका, बळकट किल्ल्यापाशी या. Does it say लिहिलंय का a righteous man will be saved? की नीतिमान माणूस तारला जाईल? Even a righteous man has to run to the tower. नीतिमान माणसालाही बळकट किल्ल्यापाशी धावायला A लागेल. righteous man also cannot just sit silent. He has to call on the name of the Lord Jesus. नीतिमान माणसालाही शांत बसून चालणार नाही. येशूचं नाव घेतलंच पाहिजे. Just because we are righteous doesn't mean automatically things will happen. आपण नीतिमान आहोत म्हणून आपोआप आपल्या जीवनात कार्य होईल का? He has to run. नाही, त्याला धावलं पाहिजे. Run speaks about your lifestyle. धावलं पाहिजे म्हणजे काय? तुझी जीवनाची स्टाईल तशी पाहिजे. It speaks about your acquaintance with God. तू किती देवाच्या परिचयाचा आहेस? It speaks about drawing near to God. देव तुला किती माहिती आहे? तू किती देवाच्या जवळ आहेस? Amen. देवाबरोबर उठणं बसणं आहे का? Running speaks about your lifestyle. धावणं म्हणजे तुझ्या जीवनाची स्टाईल, तुझी जीवनशैली कशी आहे? These people did not run, though they were righteous. They did not run to Jesus. They did not come close to Jesus. They did not want to know Jesus. They don't come to church. And then how can God bless them? काही नीतिमान माणसं आपली नीतिमत्ता घेऊन चर्च मध्ये त्यांना यायचं नाही, येशूच्या जवळ त्यांना यायचं नाही, परमेश्वराशी संबंध काही ठेवायचा नाही, येशू बरोबर उठायचं बसायचं नाही, येशू सारखी जीवनशैली करायची नाही. Some people say, काही माणसं म्हणतात everything is going fine, सगळं ठीक आहे, though I'm not very close to God. जरी मी देवाच्या इतक्या जवळ नाही. You don't realize maybe your spouse is closer to God. तुला कळत नसेल राजा, तुझी बायको कदाचित देवाच्या फार जवळ गेली असेल म्हणून तुझ्यावर कृपा आहे. Maybe your son is closer to God. कदाचित तुझा मुलगा देवाच्या जवळ गेला Maybe असेल, your daughter is closer to God. तुझी मुलगी देवाच्या जवळ गेली असेल म्हणून तुझी गंमत चालली आहे. Maybe the father is closer to God. तुझे वडील देवाच्या जवळ गेले असतील. Didn't God say, ते बोलला ना, I will spare the whole land of Sodom and Gomorrah if there are only 10 righteous people? केवळ 10 नीतिमान माणसं सापडली तर संपूर्ण सदम गोमराला मी वाचवीन. See, हा? it's not only the family, it's an extension of family, and more than extension, it's even the place you reside. केवळ परिवार नाही, Neighbors can be saved because of your righteousness. केवळ परिवार नाही तर परिवारा पलीकडे विस्तारित परिवार, तुमचे शेजारी पाजारी हे पण तारले जाऊ शकतात. तुझं नीतिमान आहे आणि बळकट किल्ल्याकडे धावत असशील तर. There are fools who just chase out the righteous people from their neighborhood. नीतिमान माणसांना नीतिमान माणसांना आपल्या शेजारपासून जर कोणी हाकलून लावत असेल तर ते मूर्ख आहेत. Because कारण when a righteous man walks, नीतिमान माणूस जेव्हा चालतो God's grace is upon him. देवाची कृपा त्याच्यावर आहे. All the surrounding people will be blessed because of that one man. सगळी त्याच्या अवतीभोवतीची माणसं त्या एका माणसामुळे आशीर्वादित होतील. Praise the Lord. Hallelujah. In the house also, घरात पण if there is one righteous man एक नीतिमान माणूस असेल dares to walk with God, आणि त्या एका नीतिमान माणसाने घरात जिवंत देवाबरोबर चालायची हिंमत केली, the whole blessings fall on the family. सगळे आशीर्वाद परिवारावर पडतात. You have one righteous person in the family, uphold him, love him. एक नीतिमान माणूस तुमच्या परिवारात असेल तर त्याला धरून राहा. Amen. Amen. Hold him. त्याला घट्ट धर. As long as he is with you, he is an Abraham to your lots. जोवर तो त्याच्या बरोबर आहे, तुझ्या लोटासाठी तो अब्राम आहे. The moment he separates, you are gone case. ज्या क्षणाला अब्राम तुझ्यापासून वेगळा होईल, यू आर गॉन. The moment Lot separated from Abraham, finished, Lot was gone. लोट अब्रामापासून वेगळा झाला, संपला. He was finished. संपला. Lost his wife, lost his property, lost his house, lost everything. सगळं गेलं ना त्याचं. Committed fornication. सगळं गेलं. त्याने 4 कर्म केले, बायको गेली, मुली गेल्या, जावई गेले, घर गेलं, गावही गेलं. There is power in righteousness. नीतिमानपणात सामर्थ्य आहे. Grow in righteousness. नीतिमानपणात वाढ. Amen. Amen. There is growth in righteousness. नीतिमानपणातली वाढ असते. And righteousness involves many things. आणि नीतिमानपणामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. It involves consistent with the principles. त्यामध्ये जी देवाची तत्व आहेत त्या तत्वात आपण किती सातत्याने राहतो ते येतं. Consistency in your beliefs. तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासात तुम्ही किती सातत्याने राहताय ते Amen. येतं.
Every time you talk right, you walk right, do little things Hallelujah. which are right, think right. दरवेळेला नीट बोल, नीट चाल, विचार नीट ठेव. Amen. आमेन. Wherever there is opportunity, always do right, जिथे कुठे संधी मिळेल नीट ते काम कर, living right. नीट चांगलं जग. Amen. आमेन. Small, small things. छोट्या छोट्या गोष्टी असतात. Right from young age, start living a righteous life. See, you will never miss the glories of this world also. अगदी तारुण्यापासनं नीतिमान जीवन जगायला लाग. बघ तुला तुझं काही नुकसान होणार नाही. Amen. It Amen. has a great impact on your life. फार मोठी छाप पडेल तुझ्या जीवनावर त्याची. If a righteous man rules the nation, that nation is blessed by the नीतिमान माणूस देशावर राज्य करायला आला तर तो देश आशीर्वादित होतो असं. Every time David ruled, the nation was blessed. ज्या दरवेळेला दाविदाचं राज्य चाललं तो देश आशीर्वादी झाला. Every time Israel had crooked kings, the whole nation fell. ज्या दरवेळेला इस्रायलवर वाकडे राजे राज्य करत बसले इस्रायल पडलं. They had famine, they had enemies, they had trouble. दुष्काळ आले, शत्रू आला, त्रास झाले का राजा वाकडा आहे. Suddenly a new king came into his place. मग नवीन राजा त्याच्या जागी आला. If he was godly, जर तो राजा भक्तिमान असेल the whole nation came up. तर परत अख्खा इस्रायल देशवर आला. The moment that king died, तो राजा मेला, wicked king came, दुष्ट राजा आला, nation fell. परत देश पडला. If nation can fall and rise because of one righteous man, what effect it shall have in your family, you tell me. एका नीतिमान माणसापायी देशच्या देश पडू शकतो किंवा चांगल्या पद्धतीनं वर येऊ शकतो. तर एक नीतिमान माणूस घरात असल्यामुळे काय काय होऊ शकतं फॅमिलीमध्ये. What mighty things will happen. किती महान कार्य होईल What परिवारात. blessings will take किती place. आशीर्वाद येतील परिवारात. Praise the Lord. आमेन. We'll continue next week. येत्या गुरुवारी विषय चालू ठेव. Listen, people. ऐका, It's just not the name. फक्त नाव नाही, Your faith in that name. त्या नावावरचा तुमचा विश्वास. You know that father who came with his son. ते वडील जे मुलाला घेऊन आले, That boy was possessed. तो मुलगा दुरात्माग्रस्त होता. He said, तो Jesus, म्हणला, येशू, if you can do something for him, do. जर काही तुला याच्यासाठी करता आलं तर कर. See, it's not the name. The father knew the name. नुसतं नाव त्या बापाला माहिती होतं, पण नुसतं नाव नाही. He came to Jesus also. तो येशूकडे पण आला And he said, आणि बोलला, if you can do something, do. जर तुला काही करता आलं तर कर. Jesus said, येशू बोलला, if you believe, तुझा विश्वास असेल तर सांग, all things are possible. You सगळं believe. शक्य आहे. You तुझा are only विश्वास आहे coming का in सांग. my name. You are coming to me, but you don't have faith on me. तू नुसतं माझं नाव घेऊन माझ्या जवळ येतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही. You only say Jesus, Jesus. नुसतं येशू येशू बोलतो And you are saying if you can do anything. आणि मला म्हणतो की जमत असेल तर कर, तुझा विश्वास आहे का सांग ना. Bible says, बायबल म्हणतं the father wept. वडील रडले, Father wept. वडील रडले. Says, Lord, म्हटले, प्रभू forgive my unbelief. माझ्या अविश्वासाला क्षमा. I knew your name, मला तुझं नाव माहित होतं, but I did not have faith on that name. पण त्या नावावर माझा विश्वास नव्हता. Forgive. मला क्षमा कर, Help my unbelief. माझ्या अविश्वासाला मदत कर. Then Jesus delivered the boy. मग येशूने मुलाला मोकळं केलं. It's not just the name. नुसतं नाव नाही, There is a ministry in that name. त्या नावात सेवा आहे. There is a faith in that name. त्या नावावरचा विश्वास, There is an acquaintance with that name. त्या नावाशी ओळख झाली, There is a knowledge of that त्या name. नावाचं ज्ञान There is a मिळालं. faithfulness towards that name. त्या नावाशी आपण इमानानं राहिलं पाहिजे. हा खरा वासा. ना म्हणू नका, शाखा. Say now, Jesus. म्हणा, येशू, Jesus. येशू. We are not like Joab, आपण योआबासारखे नाही, just holding to the altar when we need it. गरज पडली की वेदीवर येऊन शिंग धरायची. No! We hold the altar because we love Jesus. आपण वेदी धरतो कारण आपल्या येशूवर प्रेम आहे. We know. आपल्याला कळलेलं आहे, आपल्याला येशू समजलेला आहे. I'm not holding Jesus because I need something मी more. येशूला मला काही गरज आहे म्हणून धरत नाही. But He is my life. येशू माझं जीवन आहे That's why I hold the altar. म्हणून मी वेदी धरतो. You love God, isn't it? तुम्ही देवावर प्रेम करता ना, Otherwise you wouldn't come here. नाहीतर तुम्ही आला नसता इथे. Why would you come here? का आला असता इथे? You would be spending your time with your friends in parks. मित्रांबरोबर पार्टी करत वेळ घालवली असती की नाही. But you love Jesus. पण तुमचं येशूवर प्रेम आहे, He will not forsake you. तो तुम्हाला टाकणार नाही. Lord, bless my people. प्रभू माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Whenever they come running to
to your holy name. जेव्हा केव्हा ते तुझ्या पवित्र नावाकडे धावत You येतात bless them. तू त्यांना आशीर्वाद You दे. heal तू them. त्यांना आरोग्य दे. You deliver them, त्यांना Lord. सुटका दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद बाबा. In Jesus' name I येशूच्या नावामध्ये मी मागतो. say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say it is not my righteousness. म्हणा माझा नीतिमानपणा It नाही, is His righteousness त्याचा नीतिमानपणा that I carry. जो मी घातलाय And because of His righteousness, आणि त्याच्या नीतिमानपणामुळे I can run to the tower. मी त्या बळकट किल्ल्याकडे धावू शकत आहे. Praise God. धन्यवाद. God bless you all. देव आपल्याला आशीर्वाद देवो.